भारत सरकारने जेव्हा ठरवलं गावांचा विकास करायचा, तेव्हा जन्माला आली प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना. ही योजना एससी बहुल गाव, जिथे अनुसूचित जातींचा मोठा हिस्सा आहे, अशा गावांचा एक अखंड समग्र विकास करायचा उद्देश ठेवते. याचा अर्थ बेसिक अम्युनिटीज जसे पाणी, वाहतूक, रस्ते, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि इतर राज्य किंवा केंद्र सरकारच्या योजनांचा संगम, हे सारे गावात एकत्र करून गावाला आदर्श ग्राम बनवणे. जर तुमचं गाव हे एससी बहुल आहे, तर या योजनेअंतर्गत गावाची संपूर्ण बांधणी, पायाभूत सुविधा, विकास सगळं शक्य आहे. म्हणजे गावाचा चेहरा बदलतो, जीवनमान सुधारतं. हे काम सरकार आणि स्थानिक प्रशासन मिळून करतं. पण त्याचा खरा फायदा व्हायचा असेल तर गावकऱ्यांचा हे सहभाग खूप महत्त्वाचा असतो. गावातल्या गरजा, अडचणी स्पष्टपणे मांडल्या, कोणत्या सुविधा हव्यात, कोणते बदल आवश्यक आहेत हे सांगितलं, तर या आधारावर विकासाच्या योजना आखल्या जातात आणि मग त्याच योजनांच्या मदतीने गावात प्रत्यक्ष सुधारणा घडतात. थोडक्यात, जे गाव आता बेसिक सुविधा नसल्यामुळे अडचणीत आहे, त्यांनी PMAGY शोधावा. कारण या योजनेमुळे गाव सुधारतं, लोकांचं जीवनमान वाढतं, भविष्यातील पिढ्यांसाठी संधी वाढतात.